घरातले रोजचे काम जर एकदम सोप्या पद्धतीने झाले तर प्रत्येकीलाच आनंद होणार आहे. नंबर 1. प्रत्येक घरात औषध गोळ्यांचे रिकामे पॅकेट हे असतेच. माझ्या घरात पण असते. पण तुम्ही याला जर कचऱ्यापेटीत टाकून देत असताल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा. बघा, ही एक गोष्ट तुम्ही आवर्जून करून पहा. नेहमीच तुमच्या पैशाची बचत होणार आहे. फ्रीजच्या रबरामध्ये आहे ना कॉक्रोच अंडे देऊ शकतात. त्यामुळे प्लीज प्रयत्न करा की 15 दिवसातून तरी एकदा हा बेल्ट आहे ना तुम्ही त्याचं क्लिनिंग करा. तर आवर्जून या गोष्टी तुम्ही करा. आणि तुम्ही पाहू शकताय मी हे ज्यावेळेस क्लिनिंग करते तर एकदम मी ते टिश्यू वापरलेला आहे की तुम्ही एखादा पातळ रुमालही वापरू शकताय. तर तुम्ही तो टिश्यू पाहू शकताय थोडासुद्धा खराब झालेला नाही का, तर मी ती 8 दिवसानंतर एकदा क्लिनिंग करत असते. आणि हे पॅकेट आहे ना तुम्ही तसंच फ्रीजमध्ये ठेवून द्या, जेणेकरून आपण ज्यावेळेस नेक्स्ट टाईम फ्रीजची स्वच्छता करू त्यावेळेस ही तुम्हाला इझिली भेटेल. नंबर 2. फ्रीजचा दरवाजा, ज्याला आपण एवढे भरून टाकतो की काही सामान ठेवण्यासाठी जागाच उरत नाही. आत्ता उष्णता आहे म्हणून इथं पाण्याच्या बॉटल्स आहेत, नाही तर इथे आहे ना पूर्ण मसाले भरलेले असतात. तर ज्यावेळी असं होतं त्यावेळेस काय करायचं, जो फ्रीजचा कप्पा असतो तिथं तिथे आहे ना, आता हे मला हळदीचे पॅकेट ठेवायचं आहे. तर मी ते दुमडून घेतलं आणि एक चिमटा घ्यायचा किंवा क्लचर छोटासा घेतलं तरी चालेल, पण त्याला ते सहन झालं पाहिजे अशा प्रकारे घ्या. आणि अशा प्रकारे तुम्ही ते एकदम इझिली ठेवू शकताय. नंबर 3. बघा, लसूण सोलताना तो काही डोकं खाल्ल्याशिवाय हातात येत नाही. तर तो सोलताना आपल्या नखांमध्येही जात असतो. टरफले अख्ख्या गावात होतात. तर एक ट्रिक आपण आज बघूयात. बघा, अर्ध्या मिनिटात लसूण साफ होणार आहे. बघा काय करायचं, लसूण कुडीपासून वेगळा करून घ्यायचा. एक कटोरीमध्ये किंवा काचेच्या वाटीमध्ये तुम्ही काय करा, थोडंसं नॉर्मल गरम पाणी घ्या किंवा थोडंसं कडक घेतलं तरीही चालेल. तर एका काचेच्या वाटीमध्ये आता मी ते पाणी टाकून तुम्हाला एकदम दाखवूनच देते. तर असं पाणी घ्यायचं, मी एकदम कडक केलेलं आहे का, तर मला लगेचच लसूण सोलून पाहिजे नाही. तर जो कातड्यापासून त्याच्या डंटपासून त्याला मी वेगळं केलेलं आहे. तर तो लसूण मी त्यामध्ये पाण्यामध्ये टाकून फक्त 2 ते 3 मिनटं तसंच ठेवणार आणि त्यानंतर ना एकदम लसूण इझिली क्लीन होणार. तर याची आहे ना क्लिप माझ्याकडून डिलीट झालेली आहे, पण लसूण सोलून झाल्याच्या नंतरचा फोटो मी तुमच्याबरोबर शेअर करते. ही आहे ना खरंच खूप एक सोपी ट्रिक आहे. जर तुम्हाला कांद्या लसणाचा वास आवडत नाही किंवा ते साफ करायलाच आवडत नाही तर तुम्ही ही वाली ट्रिक नक्की वापरून पहा. जर तुम्ही कंटिन्यू किचनमध्ये काम करता आणि तुमच्यापाशी टाईम नाही आहे तर तुम्ही आहे ना नक्की ही ट्रिक आहे ना वापरून पहा. नक्की तुम्हाला त्याचा रिझल्ट आणि टाईम कसा वाचतोय तुमचा हे तुम्हाला नक्कीच अनुभवायला भेटेल. नंबर 4. बघा, आपण ज्यावेळेस पोळ्यांसाठी कणिक मळून ठेवतो, तर आता मी तर माझी कणिक मळून झालेली आहे. तर आम्ही 4 जण आणि आमचा डॉगी, तर एवढी कणिक मला लागते. जर 4 जण असलो आणि डॉगीला चपातीच बनवायची असेल तर ती कणिक मी मळून झाली की मी एखाद्या डब्यामध्ये कशामध्ये तरी ते काढून घेणार. आणि ते जे पीठ आहे तर ते पीठ आहे ना, आता थोडक्यात चपात्या झाल्या माझ्या, कणिक संपून गेली समजा. आणि जे राहिलेले पीठ आहेत मग ते आपण काय करणार, एखाद्या छोट्या वाटीत वगैरे काढून ठेवणार. तर ते पीठ काढून ठेवताना काय होणार, ते इतरत्र सांडून जाणार. म्हणजे आपलं अजून एक काम वाढणार की किचन साफ करावं लागणार आपल्याला पीठ सांडल्यामुळे. त्याच्याऐवजी तुम्ही फक्त एक गोष्ट आजमावा. आता हा छोटा डब्बा आहे किंवा मी प्लेटमध्ये पीठ घेतलेलं आहे, तर ही माझी चुकी झाली. तुम्ही काय करा, एखादा थोडासा मोठा, जेणेकरून ज्यावेळेस आपण पोळ्या लाटताना आपल्याला पीठ लागणार आहे ते इझिली आपण त्यातून वापरू शकू. तर अशा प्रकारे आता मी दाखवते तुम्हाला. मी एक प्लॅस्टिकचा डब्बा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते पीठ मी यूज करत असते, जेणेकरून मला खूप इझिली पोळ्या करायला मदत होणार आहे. त्याचबरोबर माझं पीठ इतरत्र सांडणारही नाही. तुम्ही हे पण गोष्ट आजमावून पहा, यानेही तुमचा टाईम वाचणार आहे. नंबर 5. बघा, तुम्ही पण दूध कॉफी गाळून घेताना ही चूक करता का? बघा, किचनवर दुधाचा किंवा चहाचा एक टिपका का सांडलेला असे ना, पण तो तर आपल्याला स्वच्छ करावा लागतोच ना, कारण ते तसंच दिसणं म्हणजे ते घाण दिसतं. ते सुकून जरी गेलं तरी त्याचे डाग पडत असतात. मग इथे पण आपलं काम वाढून जातं. तर इथे आपण काय करू शकतोय, तर इथे आहे ना, ज्यावेळेस आपण चहाचा कप किंवा दुधाचा कप ठेवणार असतो तर त्याच्या अगोदर तुम्ही एखादा ट्रे घ्या किंवा एखादं कापड घ्या किंवा चॉपरवरही तुम्ही हे ठेवू शकताय. बघा, ही ट्रिक छोटी वाटत असेल पण ही खूप फायद्याची आहे. यावर मला जास्त सांगायची गरज नाही आहे. नंबर 6. बघा, कितीही ब्रँडेड कंपनीची चहा पावडर का असते ना, पण तरीही आपणाला वाटते की याला काहीच चव नाही आहे. तर चहा बनवताना एकच ट्रिक तुम्ही वापरायची आहे, ज्याने चहा पिणारा विचारेल, अरे चहा बनवला तरी कसा आहे? तर काय करायचे, चहा बनवताना त्यात थोडी कॉफी पावडर टाकायची. बघा, ह्या चहाची टेस्ट आहे ना, ही नॉर्मल चहापेक्षा खूप वेगळी येणार आहे. आणि खरंच तुम्हाला घरातील सदस्य विचारणारच, अरे तू नक्की काय टाकलं आहे की चहा एवढा टेस्टी बनलेला आहे?
काही काही दिवसांमध्ये आहे ना चहा प्यायचा कंटाळा येऊन जातो, त्यावेळी तुम्ही ही ट्रिक नक्की वापरू शकताय. तर तुम्ही पाहू शकताय मी ते चहा बनवला आहे, तर तरी मी आहे ना त्याच्याखाली एक ट्रे घेतलेला आहे, म्हणजे ते चॉपर आहे माझं ते मी घेतलेलं आहे. त्यामुळे आहे ना ती जागा क्लीन राहायला मदत होणार आहे आणि याने माझा टाईमही वाचणार आहे. नंबर 7, दुधावर छान अशी शाई तर येत असते, पण ती काढताना आपण गडबड करतो. तर साई काढताना एक चाकू घ्यायचा आणि पातेल्याच्या कडेला फिरवत फिरवत साई काढायची. आपण काय करतो, जरी गडबड करत नसलो तरी फक्त साई काढून घेतो आणि जे पातेल्याच्या कडेला जी साई साचलेली असते ती तशीच राहून जाते, पण त्याच्यात आहे ना भरपूर तूप असतं बरं का. तर काय करायचं, चाकूच्या साह्याने साई व्यवस्थित खरडून घ्यायची. आता आपण साई तर काढली, पण आपण डायरेक्टली तशीच आपण काय करतो, मलईच्या पातेल्यामध्ये ती टाकून देतो. तर तसं करायचं नाही. एक वाटी घ्या किंवा कप घ्या, त्याच्यावरती चहा गाळणी ठेवा आणि ही जी साई आपण काढलेली आहे ना, ही साई तुम्ही त्या चहा गाळणीमध्ये टाकून द्या. याने काय होणार आहे, आपण जे एक्स्ट्राचं दूध त्या साईबरोबर त्या मलईच्या पातेल्यात जाणार असतं ना, तर ते दूध पण वाचणार आहे आणि त्या दुधामुळे जी मलईच्या खाली जी साचतो जो थर, त्याचा घाण वास येतो, तर तोही येणार नाही आहे. आणि जे आपल्याला लागणार आहे, म्हणजे आपल्याला फक्त साईचाच वापर होणार असतो ना तूप काढण्यासाठी, तर जे पाहिजे नाही ते गोष्ट तर आपल्याला भेटणारच आहे. आता मी तुम्हाला पुढे दाखवतेच की या मलईबरोबर या साईबरोबर किती दूध व्हायला जाणार होतं माझं. कारण याचा फायदा काहीच नाही आहे ना, याच्या दुधापासून तर तूप बनतच नाही. तर त्या दुधाचा आपण आता आमच्यात मऊ आहे, तर त्या दुधाचा आमच्या मऊलाही उपयोग होईल किंवा माझ्या एका टायमाचा चहा पण त्या दुधापासून होऊ शकतो आहे. तर तुम्ही आहे ना ही ट्रिक नक्की वापरा. पाहू शकता तुम्ही किती दूध माझं व्हायला गेलं असतं, कारण त्याचा फायदा तर काहीच नव्हता या मलईसोबत. नंबर 8, मसाल्याचा डबा. बघा, किचनवर काम करताना सर्वात जास्त वापर हा मसाल्याच्या डब्याचा पण होत असतो. तर मसाल्याचा डबा 8 दिवसांनी आपण स्वच्छ करत असतो, किंवा नसेल जरी करायला होतं तुम्ही एक ट्रिक वापरा, मसाल्याचा डबा जास्त घाण होणार नाही. मसाल्याच्या डब्यामध्ये आहे ना अशा प्रकारे तुम्ही टिश्यू पेपर वापरा किंवा एकदम पातळ असे तुम्ही कापडही त्यामध्ये ठेवू शकताय, जेणेकरून आपला मसाल्याचा डब्बा एकदम टापटीप राहायला मदत होणार आहे. आणि फक्त वरून जर आपण ओल्या कपड्याने पुसून घेतलं तरीही चालणार आहे. फक्त 8-10 दिवसांनी तुम्ही हा टिश्यू पेपर चेंज करा. नंबर 9, आपली पुढची गोष्ट आहे जी आहे नॉनस्टिक तव्याशी जोडलेली. बघा, आपण तवा वापरून त्याच्यावरची जी कोटिंग आहे ना ती निघून जायला सुरुवात होते आणि आपला डोसा चिटकायला लागतो. तर या तव्याला आहे ना माझ्या भरपूर वर्ष झालेले आहेत बरं का. तर त्याचे आहे ना असे टपरे किंवा त्याचे कोटिंग वगैरे निघलेली आहे बऱ्यापैकी. तर या तव्याच्या ऐवजी आहे ना आपण जो पहा लोखंडाचा तवा असतो ना त्याचाही वापर करू शकतो आहे. त्याच्यावरती डोसे खूप छान होत असतात. बघा, आपण डोसा तर बनवतो, पण डोश्याला आहे ना छान अशी चव येत नाही. तर काय करायचं, कांदा मधोमध कापून घ्यायचा आणि त्याच्या साह्याने आहे ना आपण तव्याला तेल लावून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आहे ना या पद्धतीने तुम्ही चिला आणि डोसा बनवून पहा, त्याची चव एकदम अप्रतिम येणार आहे. फक्त 4 ते 5 तेलाचाच थेंब आपणाला या डोस्यांसाठी लागणार आहे, कारण भरपूर तेल ह्या तव्यांसाठी तर लागत नाही आणि डोस्यासाठी पण लागत नाही. त्याच्यामुळे तुम्ही कांद्याची ही ट्रिक नक्की वापरून पहा आणि तुम्ही पाहू शकताय एकदम कडक आणि खुसखुशीत डोसा माझा झालेला आहे बनवून. तर तुम्ही नक्की ही ट्रिक ट्राय करा. आणि जर तुम्ही अजूनही नॉनस्टिकचा तवा घेतलेला नसेल डोस्याचा, तर तुम्ही आहे ना लोखंडी तवा घ्या. तर तो बरंचसं तुमचं आयुष्य संपलं तरी तो तवा काही झिजणारा नाही आहे. तर आता मी आहे ना नक्कीच लोखंडी तवा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि अजून तरी आहे ना याच्यावरती डोसे बनत आहेत, पण पर्याय मी तुम्हाला सांगितला.